हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तयार केलेले आहे तिळापासून लाडू. तर तिळापासून लाडू कसे तयार करायचे ते आज मी सांगणार आहे. तर मी घेतलेले आहे तिळाला छानपैकी स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतरच आपल्याला भाजायचं आहे. तर तुम्ही बघत आहात तिळापासून लाडू तयार केले. थंडी म्हटल्यावर थंडीमध्ये तीळ हे गरम असतात आणि हिवाळ्यात सर्वात जास्त पौष्टिक असतात तीळ. तर तिळाचे लाडू हिवाळ्यात नक्की खायला पाहिजे. तीळ हे केसासाठी, डोळ्यासाठी खूप चांगले आहे, स्किनसाठी पण चांगले आहे. तर याच्यामुळे मी हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात असं तिळाचे लाडू सर्वांनी खायला पाहिजे असं मला वाटते. तीळ हे गरम असते आणि हिवाळ्यात सर्वात जास्त प्रमाणात आपली बॉडी जी आहे थंडीमुळे आपल्याला गरम खाण्याची जरूरत असते. तर गरममध्ये तीळ हे खूप छान आणि गरम असते. हिवाळ्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात तीळ खाल्ल्या जाते. आणि तर आपल्याला काय करायचं आहे, तिळाला छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. पहिले धुतल्यानंतर त्याला छान भाजायचं आहे. छान भाजून त्याला बारीक करायचं आहे. आता मी इथे तिळाला छान असं भाजल्यानंतर बारीक करत आहे मिक्सरमध्ये. छानपैकी बारीक करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला जे गूळ आहे ते त्याला चांगलं किसून घ्यायचं आहे. किंवा आपल्याकडे खलबत्ता असेल तर त्याच्यात आपण बारीक करून पण घेऊ शकता खलबत्त्यामध्ये. पण मी इथे किसून घेतलेलं आहे. गूळ छान असं किसल्यानंतर जे तीळ आपण बारीक केलं त्याच्यात टाकायचं आहे आणि छान असं मस्तपैकी हाताने एकत्र करायचं आहे छान गूळ आणि तीळ. त्याने काय होते ना, छान असं गूळ त्याच्यामध्ये टाकल्यामुळे तिळाचे छान असे लाडू तयार करायचे आहे आपल्याला. याचे तिळाचे प्रमाण तुमचे जर अर्धा किलोचे असेल तर गूळ तुम्हाला अर्धा किलोच लागेल. कारण कसं गूळ आणि तीळ समप्रमाणात पाहिजे असते, त्याच्यामुळे लाडू हे व्यवस्थित होते आणि छान लागते पण. तर मी इथे तीळ आणि लाडू एकसारखे घेतलेले आहे. त्याच्यानंतर थोडं मी गूळ मिक्स करत आहे आणि लाडू असे बांधत पण आहे. तर तुम्ही बघत आहात फ्रेंड, तर माझे हे तिळाचे लाडू मी इथे तयार केलेले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की. तर मी इथे तिळाचे छान असे लाडू तयार केलेले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आणि पुन्हा आपण भेटू नवीन व्हिडिओसोबत, अशाच नवनवीन व्हिडिओसोबत आणि नवीन रेसिपीसोबत. तर फ्रेंड, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.